मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक हारून खान यांनी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका ज्योती हारून खान यांना ठाणे शहरातील किसन नगर 2 येथील शिवसेना शाखेत उपस्थित राहून त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं पक्षात स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हारून खान यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या आधीही 5 मुस्लिम नगरसेवक शिवसेनेवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे। शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून ही संख्या 50 नगरसेवकांच्या वर गेली आहे। मुंबई महानगरपालिकेत आपला दवाखाना असो किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। 1000 टँकर्सच्या माध्यमातून एक दिवस आड मुंबईतील रस्ते स्वच्छ करून धुतले जात आहेत। मी स्वतः या अभियानात सहभागी होऊन पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेत आहे। पावसाळ्यात स्वतः नाले सफाईची पाहणी केल्यानं यंदा रस्त्यावर पाणी साचल्याच्या फारशा तक्रारी आल्या नाहीत, असंही यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं। तुमच्या परिसरातील रुग्णालय असो किंवा रखडलेले SRAचे प्रकल्प असो, ते शासनाच्या वतीनं सर्व यंत्रणा एकत्र आणून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असून मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी एकनाथ शिंदेंनी बोलताना स्पष्ट केलं। तुमच्या वार्डातले सगळे कामं जे आहेत ते पूर्ण होतील। हॉस्पिटलचं काम पूर्ण होईल। SRAचे योजना रखडल्या ते आपण पुढे नेतोय। जे डेव्हलपर 10-15 वर्षापासून सोडून गेले ते सर्व प्रकल्प आपण सरकार टेक ओव्हर करणार आहे। त्यामध्ये MMRDA, MSRDC, त्यामध्ये आपले MIDC किंबहुना जे आपल्या सिडको यासारख्या संस्था ज्या आहेत, या संस्थांना आपण सोबत घेऊन या ठिकाणी हे रखडलेले प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावणार आहोत। कारण मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर आम्हाला मुंबईमध्ये परत आणायचं आहे आणि म्हणून ही योजना जी आहे ती आपण करतोय।